गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची आता पत्रकार परिषद सुरू होणार आहे। जाऊया थेट। विरोधी पक्षाच्या आज सकाळी आपल्या पोलीस सायबर क्राईमचे पोलीस गेलेले आहेत, त्यांची चौकशी देखील चालू आहे, जबाब त्यांचं केलं चालू आहे। महत्त्वाची बाब आहे की अशा पद्धतीनं विरोधी पक्ष नेत्यांना करता येत नाही, असा थेट आरोप भाजपच्या वतीनं महाविकास आघाडीवर करण्यात आला। मी आपल्याला सांगू इच्छितो की याच्या संदर्भात आधी आपण परिस्थिती समजून घेतली पाहिजे। हा जो गुन्हा आहे, हा गुन्हा सायबर पोलीस ठाणे मुंबई इथं 26/3/21 रोजी नोंद झालेला गुन्हा आहे। गुन्ह्यामधला पद्धत जी आहे ती पद्धत नमूद तारखेच्या वेळी ठिकाणी कोणीतरी अज्ञात इसमाने राज्य गुप्तवार्ता विभाग येथील गोपनीय पत्र व इतर तांत्रिक गोपनीय माहिती बेकायदेशीर प्राप्त केली आणि ही राज्य गुप्तवार्ता विभागाची गोपनीय माहिती बाहेर गेल्यामुळं हा मार्च 21 मध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आला। त्याच्यामध्ये भारतीय टेलिग्राफ ॲक्ट, माहिती तंत्रज्ञान कायदा आणि ऑफिशियल सिक्रेट ॲक्ट या अन्वये 5 अज्ञात इसमांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झालेला आहे। आत्तापर्यंत 24 साक्षीदारांचे जबाब झालेले आहेत। गुन्हा कन्क्लूड करण्याच्या दृष्टिकोनातून ज्यांचा त्याच्याशी संबंध आहे त्यांचे सगळ्यांचे जबाब घेणं हे कायद्याने बंधनकारक आहे। आता याच्या संदर्भामध्ये माननीय देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते यांना पहिली नोटीस 21/8/21 ला दिली होती, दुसरी नोटीस 6/9/21 ला दिली होती, तिसरी नोटीस 8/10/21 ला दिली होती, चौथी नोटीस 17/11/21 ला दिली होती आणि आता एक नोटीस 2/3/22 ला दिली होती आणि 11/3/22 ला, अशा जवळपास 5 ते 6 वेळा त्यांना नोटीस पाठवली आणि नोटीस याचा अर्थ ते काही समन्स नाही आहे एखाद्या गुन्ह्यामध्ये, कारण याच्या संदर्भामध्ये माननीय श्री देवेंद्र फडणवीस यांनी काही पेन ड्राईव्हच्या संदर्भामध्ये सभागृहात सांगितलेलं होतं आणि त्याच्या संदर्भात चौकशी आहे की ही SID मधून ही माहिती बाहेर कशी गेली। त्याच्या संदर्भामध्ये देवेंद्रजींचं जे काही मत आहे, त्यांची जी काही भूमिका आहे, ती भूमिका शेवटी हा त्यांचा अधिकार आहे, काय माहिती डिस्क्लोज करायची, काय माहिती डिस्क्लोज नाही करायची, परंतु हा त्यांचा अधिकार आहे आणि त्याच्यामुळं आज त्यांना म्हणजे यापूर्वीसुद्धा ज्यावेळेला नोटीस पाठवली त्यावेळेला त्यांना पोलीस स्टेशनमध्ये बोलावलेलं नव्हतं, फक्त प्रश्नावली त्यांच्याकडे पाठवलेली होती आणि 2/3/22 ला सुद्धा प्रश्नावली पाठवलेली होती, परंतु काही कारणामुळं त्यांच्याकडून त्या प्रश्नावलीची उत्तरं आली नाही आणि म्हणून आता आज पोलिसांनी त्यांच्या घरी जाऊन त्यांचा जबाब घेण्याच्या संदर्भातला निर्णय घेतला। तर मला असं वाटतं याच्यामध्ये गैर काही नाही। भाजपचे कार्यकर्ते नोटीसची होळी करतायत, त्यामुळे कुठेतरी एक वेगळ्या पद्धतीचा संदेश नाही। आता असं आहे की एखाद्या प्रश्नाचं राजकीय भांडवल करणं हे तर राजकारणात चालूच असतं आणि त्याप्रमाणे ते करतायत। त्यांच्याकडून एकदा रिप्लाय आला 9/9/21 ला आणि त्यांनी त्या रिप्लायमध्ये सांगितलं की मी लवकरच ही माहिती पाठवित आहे। सर हिंदी में जाना चाहेंगे जिस तरह सर एक प्रश्न असा आहे की ज्याप्रमाणे सेंट्रलच्या एजन्सिया महाराष्ट्रात येऊन अनेक नेत्यांवर
चौकशीसाठी बोलवतात, त्यांना घेऊन जातात. मग राज्य सरकार म्हणजे पोलिसांनी जर अशी प्रकारची कारवाई केली तर मग त्यामध्ये अडचण का आहे प्रश्न? खरं त्याच्या संदर्भामध्ये एवढा दंगा करण्याची आवश्यकता नाही. ही काही देवेंद्र फडणवीसांना आरोपी म्हणून नोटीस पाठवलेली नाही. जबाबासाठी त्यांना एक त्यांच्याकडची असलेली माहिती उपलब्ध करून घेण्याच्या दृष्टिकोनातून नोटीस पाठवलेली आहे. आणि मग बाकीच्या यंत्रणा काय पद्धतीने काम करतायत. आणि आता ही केस जवळजवळ 1 वर्ष जुनी केस आहे आणि 1 वर्ष त्यांच्या त्या जबाबापासून याचा तपास थांबलेला होता आणि म्हणून आज त्यांना जबाबासाठी विनंती केली. सर, सगळीकडे चर्चा हीच आहे की फोन टॅपिंग प्रकरणामध्ये त्यांना बोलवण्यात आलं आहे. जे त्यांनी जे पुरावे सादर केले त्या प्रकरणामध्ये बोलवण्यात आले. नेमकं सर काय आहे याच्यामध्ये? ते खरं नाही. कारण असं आहे की मुंबई पोलीस जी चौकशी करतायत ती मुंबई पोलीस फक्त याची चौकशी करतायत की SID मधून हा डाटा बाहेर गेला कसा. आता त्या पेन ड्राईव्हमध्ये काय आहे, त्याची वस्तुस्थिती काय आहे याची चौकशी ऑलरेडी CBI करते आहे. त्यामुळं ते काही जे आहे ते समोर येईलच. पण आजची चौकशी फक्त SIDच्या ऑफिसमधून डेटा गेला कसा, तो कोणी नेला, कोण जबाबदार आहे त्याला, आणि हा जो गुन्हा आहे हा गुन्हा 5 अज्ञात इसमांच्या विरुद्ध दाखल करण्यात आलेला आहे. पेनड्राईव्ह प्रकरण असेल किंवा जसं आता तुम्ही सांगता SITच्या आतून जी माहिती बाहेर गेली आहे, काही अधिकारी देवेंद्र फडणवीस यांना मदत करतायत का? नाही, राज्य सरकारला अडचणीत आणण्यात या प्रश्नात काही अर्थ नाही. पंडित से हिंदी में आना चाहिए. आज फडणवीस के यहाँ पे साइबर पुलिस आई, क्या पूरा मामला है, किस तरह से उनको समन किया, कितने बार? नहीं, ये जो इशू है आज का, ये इशू मैं बताना चाहूँगा कि मुंबई में साइबर पुलिस थाने में एक गुना रजिस्टर हुआ. उसकी तारीख है 26/3/21 और इसमें ये जो तकरार जो है वो है कि SID के ऑफिस से कुछ गोपनीय पत्र और कोई तांत्रिक इन्फॉर्मेशन बाहर गई है. अभी इसकी जब इंक्वायरी शुरू की तो भारतीय टेलीग्राफ एक्ट, माहिती तंत्रज्ञान कायदा, द ऑफिशियल सीक्रेट ऑफिशियल एक्ट या इसके अनुसार 5 अज्ञात इस व्यक्तियों के खिलाफ ये तकरार दी गई है, ये गुना रजिस्टर हुआ है. आज तक इस गुने में 24 लोगों के विटनेस हुए हैं. अभी ये केस कंक्लूड करने के लिए जो बचे हुए आखिरी जो जवाब दे सकते हैं, ऐसे देवेंद्र जी फडणवीस को आज वहाँ पे उनके जवाब के लिए पुलिस उनके घर पे गई है. सर, प्रश्न सर चर्चा ऐसी है सर, आपको कितने बार उन्हें समझ किया गया है, अगर इसके बारे में आप बताएं. और दूसरी एक सवाल ये भी है कि कल जब फडणवीस बात कर रहे थे तब उन्होंने एक शब्द इस्तेमाल किया, वो कह रहे हैं कि ये सरकार विंडिकेटिव एटीट्यूड के साथ ये पूरी जांच कर रही है और इसलिए उनके पास ऐसा है कि हमने मीन्स मुंबई पुलिस ने 5 बार इसके पहले उनको नोटिस दिया. एक बार उन्होंने जवाब भी दिया कि मैं इन्फॉर्मेशन जल्दी भेज रहा हूँ, लेकिन कुछ कारणवश नहीं भेजा होगा. तो अभी करीब 1 साल होने को आ गया. तो इसमें विंडिक्टिवनेस होने का कोई कारण ही नहीं है. और विंडिक्टिवनेस नहीं तो फिर 1 साल कौन रुकता था. सर, अजित पवार म्हणतात की महाराष्ट्रात अशी प्रथा नव्हती की नोटीस पाठवणं, अशा पद्धतीचं अजित पवार यांनी टिप्पणी केली आहे. हो, त्यांचं म्हणणं बरोबर आहे. अशी पद्धत नव्हती. आता ही काही आरोपी म्हणून नोटीस पाठवलेली नाही. ही नोटीस पाठवलेली आहे ती माहिती घेण्यासाठी नोटीस पाठवली. सर, चर्चा अशी आहे मोठ्या प्रमाणात की तेजस मोरे हा स्टिंग करणारा आहेत आणि त्या प्रकरणामध्ये तो सापडला नाही असंही बोलूया, मोठ्या प्रमाणात चर्चा केली. त्या संदर्भात मी आज काही बोलणार नाही. याच्या संदर्भात मी विधानसभेमध्ये उत्तर देणार आहे. आणि या सगळ्या केसेस ज्या आहेत या सगळ्या केसेस न्यायप्रविष्ट आहेत आणि न्यायप्रविष्ट असल्यामुळं त्याच्यामध्ये फार
खोलात जाऊन बोलणं योग्य नाही. 6 वेळा देखील नोटीस पाठवून सहकार्य होत नसेल तर कुठेतरी सहकार्याची भावना भाजपच्या वतीनं नाही असं दिसतंय का? कारण 6 वेळा नोटीस नाही, असं नाही. त्याचं कारण आता त्यांनाच माहिती आहे, मला माहीत नाही. परंतु व्यस्त असल्यामुळं कदाचित त्यांना उशीर झाला असेल उत्तर द्यायला. पाटिल सर, जिस तरह से फडणवीस जी बार बार कह रहे हैं कि करीब 1 साल हो गया, मैंने कई सारी से महत्वपूर्ण चीजें उनको दी सरकार, लेकिन सरकार 6 महीने तक किसी प्रकार का कोई कार्रवाई नहीं की. तो अब जिसने सबूत दिया उनसे ही पूछताछ होगी, उनके बयान को किस तरह देखा? नहीं, ऐसा नहीं. उनकी पूछताछ कौन कर रहे हैं? पूछताछ तो वो लोगों की हो रही है कि जिन्होंने ये SID के ऑफिस से कुछ गोपनीय डाटा और गोपनीय पेपर्स बाहर लेके गए, उनकी पूछताछ हो रही है. फडणवीस जी की तो पूछताछ नहीं हो रही है इसमें सिर्फ उन्होंने जो पेन ड्राइव विधानसभा में और पत्रकार परिषद में जो दिखाया था, वो पेन ड्राइव उनको कहाँ से मिला, क्या मिला, इसके बारे में जानकारी लेने के लिए उनसे एक रिक्वेस्ट की गई है. सर, एक क्लैरिटी चाहना चाहेंगे. जो कल फडणवीस ने कहा क्योंकि वो विरोधी पक्ष के नेता हैं तो जानकारी देना या नहीं देना ये उनका प्रिविलेज है, क्या ये वाकई है? ऐसा नहीं. मेरा नॉलेज शायद कम हो सकता है, लेकिन ऐसा कोई प्रिविलेज विरोधी पक्ष नेता, मंत्री या और किसी को नहीं है. इसलिए फिर भी मैं फिर से एक बार चेक करूंगा कि ऐसा कोई प्रिविलेज है क्या. सर, ये डेटा लीक होने की जो बात हो रही है SIT डिपार्टमेंट से, उस समय भी क्या SIT की चीफ रश्मि शुक्ला? हाँ, जब भी SIT के चीफ रश्मि शुक्ला थी. आणखीन एक सर, प्रश्न एक प्रश्न असा आहे की समोर येत जी चौकशी आपल्याकडून करण्यात आली आहे त्यावर मोठ्या प्रमाणात टीका केली जात आहे की आपण जे नोटीस पाठवली आहे त्या प्रकरणामध्ये स्वतःहून जबाब नोंदवायला पाहिजे होता, परंतु विरोधी पक्ष नेत्यांनी जाऊन असं केलं नाही. वेगवेगळे कायदे दोघां आहे का असं बोललं जात आहे मोठ्या प्रमाणात. म्हणजे महाविकास आघाडीसाठी वेगळं आणि विरोधी नाही, आता काही हा प्रश्न शिल्लक राहिलेला नाही. आज त्यांचं जबाब द्यायचं काम सुरू आहे. आणखीन एक सर प्रश्न, रश्मी शुक्लांच्या बाबतीत जर विचार करायला गेलं, फोन टॅपिंग प्रकरण असेल, डेटा लीक प्रकरण असेल, आता पुण्यातलं एक बिटकॉईनचं प्रकरण देखील समोर आलंय. सातत्यानं रश्मी शुक्ला यांचं नाव समोर येतं, त्यांच्याशी संबंधित अनेक लोक समोर येतात. या बाबतीत काय सांगा? अशी अनेक प्रकरणं आहेत की ज्याच्यामध्ये अनेक लोकांची नावं पुढे येतात. आणि मी आपल्याला स्पष्ट सांगू इच्छितो, कोणाही विरुद्ध विंडिक्टिव्ह पद्धतीने आम्ही जाणार नाही किंवा जाण्याचा प्रश्न उद्भवत नाही. आम्ही जो प्रयत्न करतोय, ज्या गुन्हे दाखल झालेले आहेत ते गुन्हे कायदेशीररित्या त्या ठिकाणी त्याची सोडवणूक करणं आणि त्याच्यातलं तथ्य, सत्य असत्यता तपासून पाहणं. सर, काल मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांची सीबीआय चौकशी केली अशी माहिती आहे, काय म्हणतं सर यावर? असं आहे की CBIला जी माहिती त्यांच्याकडून पाहिजे होती ती माहिती त्यांनी दिलेली आहे. धन्यवाद. सर, एक शेवटचा प्रश्न. तुम्ही म्हणता की हा डेटा बाहेर कसा पडला याची चौकशी सुरू आहे, पण फडणवीस यांचं म्हणणं आहे की मी विरोधी नेता आहे, माझे सोर्सेस कोणी विचारू शकत नाही मला. मी सांगितलं, माझी कदाचित माहिती कमी असेल, माझा अभ्यास कमी असेल, पण माझ्या माहितीप्रमाणे अशा प्रकारचा प्रिव्हिलेज हा कोणालाही नाही. आणि तरीसुद्धा मी माझी माहिती पुन्हा तपासून घेईन. तर आपण पाहतोय गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पत्रकार परिषद घेतलेली आहे आणि फडणवीसांचा जबाब नोंदवला जातोय त्यावर त्यांनी भाष्य केलेलं आहे. सायबर पोलीस ठाण्यामध्ये 5 अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा नोंदवला होता आणि त्या संदर्भात अनेकांचे जबाब नोंदवले गेले आणि या प्रकरणी फडणवीसांना सुद्धा नोटिसा 6 वेळा बजावण्यात आल्या होत्या आणि आज त्यांचा जबाब नोंदवला जातोय. त्यामध्ये ते काय म्हणणं मांडतील त्यानंतर पुढचा तपास सुरू राहणार आहे. 3 पोलीस अधिकाऱ्यांनी फडणवीसांचा जबाब घेतलेला आहे आणि त्या संदर्भात गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आपल्या पत्रकार परिषदेमध्ये भाष्य केले आहे. वायरीचा लफडा तुझ्या